नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, हे व्हिडिओ आरटीई संदर्भात नवीन अपडेट आपल्यापर्यंत घेऊन आलेला आहे। मित्रांनो, नव्या आरटीई नियमांना आव्हान देण्यात येत आहे। शिक्षण विभागाला लेखी उत्तर सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश देण्यात आलेले आहेत। राज्य शासनाने शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत म्हणजेच आरटीई नियमात बदल करण्यात आल्याने खाजगी इंग्रजी शाळांच्या प्रवेशासाठी इच्छुकांना फटका बसणार असल्याने पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट आहे। महाराष्ट्र सरकारच्या या नव्या आरटीई नियमांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील आव्हान देण्यात आले आहे। ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट जयना कोठारी, ॲडव्होकेट दीपक चटक, ॲडव्होकेट पायल गायकवाड, ॲडव्होकेट ऋषिकेश भोयर यांच्या माध्यमातून शिक्षण हक्कांवर काम करणाऱ्या संस्था व कार्यकर्त्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे। उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या शिक्षण विभागाला नोटीस बजावली असून 8 मे पर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले आहे। आरटीई अंतर्गत वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थ्यांना 25% राखीव जागांवर प्रवेश दिले जातात। शालेय शिक्षण विभागाने यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहे। त्यानुसार विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अनुदानित शाळा किंवा शासकीय शाळा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत प्रवेश देण्यात येणार आहेत। यातील उपलब्ध शाळा नसल्यास स्वयंअर्थसहाय्यित खाजगी शाळेत प्रवेश दिला जाणार आहे। नुकतेच आरटीईचे ऑनलाईन अर्ज जे आहेत ते सुरू झाले आहेत। या नियमांची अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे। या नियमांमुळे श्रीमंतांच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळा तर गरीब मुलांसाठी शासकीय शाळा अशी वर्गवारी तयार होईल। याआधी हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये खाजगी शाळांत मुभा देणारे नियम तेथील सरकारने तयार केले, मात्र तसे नियम हे उच्च न्यायालयाने रद्द केले आहे। 2009च्या शिक्षण हक्क कायद्यानुसार खाजगी विना अनुदानित शाळांना मुभा देता येत नाही। खाजगी शाळांना वेळेत परतावा दिल्यास त्यांचा देखील विरोध होणार नाही।